अरुणभाई, प्रमुख अतिथी माननीय प्रकाशजी भाविस्कर, चोपडे शिक्षण मंडळाचे चेअरमन माननीय राजाभाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय जगन काका, माजी व्हाईस चेअरमन कारखाना माननीय गोकुळाबा, कारखान्याचे चेअरमन माननीय अतुल भाऊ ठाकरे, मार्केट कमिटीचे माजी सभापती माननीय गिरीश आप्पा, मार्केट कमिटीचे उपसभापती माननीय नंदू भाऊ, पीपल बँकेचे व्हाईस चेअरमन माननीय अरुणभाई, प्रमुख अतिथी माननीय प्रकाशजी भाविस्कर, चोपडे शिक्षण मंडळाचे चेअरमन माननीय राजाभाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय जगन काका, माजी व्हाईस चेअरमन कारखाना माननीय गोकुळाबा, कारखान्याचे चेअरमन माननीय अतुल भाऊ ठाकरे, मार्केट कमिटीचे माजी सभापती माननीय गिरीश आप्पा, मार्केट कमिटीचे उपसभापती माननीय नंदू भाऊ, पीपल बँकेचे व्हाईस चेअरमन माननीय योग्य वेळी जे काही हवं असेल ते देणारा माणूस पाहिजे तर तो सार्वजनिक जीवनात टिकतो आणि हे सर्व गुण त्यांच्यामध्ये आहेत. आज प्रकाशभाऊ तुम्ही आला त्याचा विशेष आनंद आहे आणि सोबत तुम्ही बहिणीलाही घेऊन आलात तो एक चांगला काम. तुम्ही त्याचं ऑफिस बघा, नव्या मुंबईला तुम्ही एखादी गाडी तर भरा, एखादी गाडी भरा गोडगावची, तिथं तुमचं ऑफिस दाखवा, एक जेवण द्या, गाडी परत करा. आजकाल असं झालेलं आहे, त्याला खासदार केला उभं राहायचंय याला तो गाडी स्पेशल ट्रेन करून वाराणसीला नेतो. कुठं चालला म्हणले कलकत्त्याला स्पेशल ट्रेन. जे निवडणूक वर्ष 2 वर्षावर असते त्याच्या आधीपासून ही सुरुवात होते. तुम्हाला निवडणूक लढवायची नाही ही मला कल्पना आहे, पण एकदा तुमचं वैभव पाहण्यासाठी तुमचं वैभव मी पाहिलं, लागोन दृष्ट माझाच वैभवाला अशा पद्धतीचं वैभव तुम्ही कमव. तुम्ही पैसा किती कमवला ती गोष्ट आलाही आहे, पण तुम्ही नावलौकिक कमवलं, तुम्ही कीर्ती कमवली, तुमच्याबद्दलची एक चांगली प्रतिष्ठा असता नव्या मुंबईमध्ये उभी राहिली. एक लहानसा माणूस लहानशा गावातल्या लहानशा आपल्या शाळेत शिकून किती मोठा होऊ शकतो त्याचं उदाहरण आहे. तुमच्यातला जो आत्मविश्वास आहे तो नव्या पिढीला द्या. आपण कपडे वाटप करतो, आपण खाऊ वाटप करतो, हे सर्व करत असताना नव्या पिढीचा आत्मविश्वास वाढवण्याच्या संदर्भातलं देखील एक कार्य हे अत्यंत महत्वाचं आहे. हे कार्य तुमच्या माध्यमातून व्हावं. आज या ठिकाणी आनंदजीवन स्वामी आलेले आहेत. आनंदजीवन स्वामीचा चेहरा बघा तुम्ही, असा चेहरा मी कोणाचाच पाहिजे. सर्व 200 मंडळ घोडगाव यांच्या माध्यमातून आजच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट घोडगाव याच्या भूमिपूजन समारंभाच्या प्रसंगी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे महाराष्ट्राला अध्यक्ष म्हणून लाभतात ते आपल्या घोडगाव गावाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेत, हा आपला सन्मान आहे. आणि असे आदरणीय अरुणभाई गुजराती साहेब, त्यानंतर
संपूर्ण जगामध्ये संस्काराचे मोती पेरणारा एक संस्था स्वामीनारायण मंदिराच्या माध्यमातून विविध देशामध्ये विविध ठिकाणी आपले विचार पेरत असतात असे परमपूज्य आनंद जीवनदास स्वामी हे आपल्याला लाभलेले आहेत. त्याचबरोबर या संस्थेचा कारभार हाकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे चंद्रहास भाई गुजराती जे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर विविध सदस्य या संस्थेचे आहेत, ज्यामध्ये आमचे काकाश्री अरुण नारायण पाटील, भिका पोपट पाटील, जवरी शेठ, रमाकांत सोनार साहेब, सुरेश सीताराम पाटील आणि विविध सदस्य या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर अखंड मुनी स्वामी पण या ठिकाणी आहेत, ज्यांना संस्थांचा गाढा अनुभव आहे. ते राजाभाई मयूर आपल्याला आपल्या तालुक्याच्या नगराध्यक्षा, तालुके शहराच्या, चोपडा शहराच्या मनीषाताई चौधरी, बारेला मॅडम, माधुरीताई, संगीताताई आणि इतर महिला. त्याचबरोबर आमचे बंधू विजय बाविस्कर, ज्यांच्या हातून आम्हाला शिक्षण घ्यायची संधी मिळाली, ते PS महाजन सर, VM पाटील सर, अनेक सर्व सर, प्रवीणभाई, प्रकाश रजाळीजी, नेमीचंद शेठ, आमचे प्रकाश नारायणजी, जगदीश कुलकर्णी माजी विद्यार्थी आणि प्रवीणभाई, ज्यांचे सहकार्य या चोपडा तालुक्याला विविध माध्यमातून मिळतं, ते प्रवीणभाई आणि सर्व तमाम आनेर परिसरातील, गोडगाव परिसरातील तमाम वरिष्ठ बंधू आणि भगिनींनो, या समोरच्या स्टेजकडे बघून मला वाटतं 6वी का 7वी मध्ये त्या ठिकाणी भाषण देण्याची संधी मला मिळाली होती 15 ऑगस्टच्या वेळेमध्ये. पण ते भाषण करताना, पहिल्यांदा केलेलं भाषण, हातपाय कापत होते, थरथरत होते आणि जेमतेम पाठांतर केलेलं भाषण विसरून गेलेलो होतो आणि काहीतरी तुकडे जोडून पुढे निघालो. या शाळेमध्ये आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटक या माध्यमातून शिक्षण घ्यायची संधी मिळाली आणि सक्षम घटक म्हणून या ठिकाणी गेस्ट म्हणून बोलवलं गेलेलं आहे. खरं तर चोपड्याला ITI होती म्हणून ITI करण्याची हिंमत झाली, नाहीतर कदाचित ITI पण झालं नसतं. वर्गातले विद्यार्थी म्हणत होते की माझा हा नातेवाईक आहे, तो नातेवाईक आहे, कोणीतरी मला कामाला लावेल, परंतु मला ती संधी प्राप्त होईल असं कुठेही दूरपर्यंत दिसत नव्हतं. पण या शाळेतल्या सरांनी आणि आई वडिलांनी आणि समाजाने जे काही संस्कार घडवले, काल आमच्या वडिलांची पुण्यतिथी होती, त्यानिमित्ताने कपडे वाटप होते, गरीब लोक त्या ठिकाणी आलेले होते आणि 60 वर्षाचे वयोवृद्ध होते. त्या ठिकाणी कपडे वाटप करताना मी म्हणलो की तुम्ही असं डोक्यात कधीच आणू नका की विद्यार्थ्यांना देण्यासाठी फक्त आणि फक्त पैसा कमवून द्यावा लागतो. अनेक उदाहरणं अशी आहेत आपल्याकडे की ज्या आईवडिलांनी खूप पैसे कमवून दिले, परंतु ते विद्यार्थ्यांनी किंवा त्या मुलांनी ते पैसे शिल्लक ठेवले नाहीत. पण ज्या आईवडिलांनी त्या विद्यार्थ्यांना संस्कार कमवून दिलेत, त्यांना एक प्रकारचा चार्ज तयार केला, ते चार्जिंग मात्र आतापर्यंत संपलेलं नाही. ते संस्काराने तुम्हाला करोडपती होता येतं, संस्काराने तुम्हाला करोडपती होता येतं. पण करोडपती करून दिल्यानंतर मुलांना ते करोडपती राहतीलच याची काही गॅरंटी असू शकत नाही. तर मला वाटतं हे शाळा
आणि आपल्याला लाभलेले चंद्रराजजी सारखे चेअरमन, आज सरकार वेगळं असेल, सत्ता नसेल, पण कामं करण्याची जर धडपड असेल तर UP MP मध्ये पण कोणीतरी खासदार भेटलेत, कुठेतरी रिलेशन तयार केलेत. पण ते 50 लाख रुपये जर आमच्या घोडगाव गावाच्या ITI साठी लागत असतील आणि या ठिकाणचे विद्यार्थी जर घडत असतील आणि ते जर शिकत असतील, तर मला नाही वाटत की याच्यात कुठे विरोध करायला पाहिजे. मला नाही वाटत की याच्यामध्ये आपण राजकारण आणलं पाहिजे. जेव्हा इलेक्शन येतील त्याच्या 1 महिन्या आधी सगळं राजकारण करून मोकळं व्हायचं. पण लोकांनी हे शिकलं पाहिजे की जर नेते राजकारणाच्या नंतर एकत्र भेटत असतील तर तुम्ही का दुश्मनी करून बसता, तर तुम्ही पण एकत्र आलं पाहिजे. कारण प्रगतीची दिशाचं डायरेक्शनला जर समर्थन दिलं, प्रगतीच्या डायरेक्शनला जर आपण ज्या माध्यमातून बघितलं, तर मला वाटतं प्रगती या एरियाची राहणार नाही. आणि आज चोपडा तालुक्यामधले आपलं भाग्य असं आहे की ज्यांच्या हातामध्ये चोपडा तालुक्याची वेळोवेळी सत्ता असते त्यांची नाळ घोडगावशी जुळलेली आहे. त्यामुळे हा घोडगावचा गर्वच असला पाहिजे. घोडगावनी तो गर्व म्हणून स्वीकारला पाहिजे. आणि ज्या ज्यावेळी काही त्यांचे विचार पटत नसतील आणि जर आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं असेल, तर लोकांना त्यांना विरोध करण्यापेक्षा लोकांना आपल्या मिळालेली सत्तेतून आपण काय करून दाखवू शकतो हे जर दाखवून दिलं तर आपल्याकडे पण परमनंट सत्ता राहू शकते. ही भूमिका आपण ठेवली पाहिजे. म्हणजे थोडक्यात राजकारण हे प्रगतीच्या दिशेने असलं पाहिजे असं मला वाटतं. तर त्या माध्यमातून या ठिकाणी मी स्वतः मनापासून या ठिकाणी जर ITI येत असेल तर पूर्णपणे मी याचं मनपूर्वक स्वागत करतो. बिल्डर असोसिएशनच्या वतीने स्वागत करतो, घोडगाव वासियांच्या वतीने स्वागत करतो. आणि माझ्या पाठी जे काही समर्थक असतील, जे काही माझे विचार पटणारे लोक असतील, त्यांच्या वतीने मी या ITIचं स्वागत करतो. तर मला वेळ किती आहे मला माहित नाही बोलायला, पण पुढच्या 1-2 मिनिटात मी माझं बोलणं नक्की संपवेल. कारण ज्यांनी आज विधानसभा गाजवलेली आहे, ज्यांनी आज भारतामध्ये आदर्श भाषण कोणाचं असावं याचं जर इंटरनेटवर जास्तीत जास्त सर्च होत असेल तर ते अरुणबाई आहेत. फक्त आपल्या तालुक्यामध्ये एखादा व्यक्ती, म्हणजे आपल्या घरातला व्यक्ती जरी एखादा हुशार असेल किंवा आपला संपर्कातला असेल तर तेवढा आपल्याला अभिमान जाणवत नाही. परंतु जेव्हा आपण बाहेर जातो, आता प्रकाश भाविस्कर हा पहिलेपासून इथंच राहतो, परंतु प्रकाश भाविस्करचं इम्पॉर्टन्स तेव्हा वाढेल जेव्हा जग म्हणायला लागेल की हा प्रकाश भाविस्कर हा बरोबर माणूस आहे. पण आम्हाला पण तसं वाटतं की आम्ही जगभर जेव्हा फिरतो, आता जगामध्ये मला तर हातेडपर्यंत सोडायला 10वीच्या परीक्षेला माझी बहीण आली होती, कारण मी हातेड सुद्धा पूर्णपणे बघितलेलं नव्हतं. पण या जगातले जवळपास 30 ते 40 देश आतापर्यंत माझे फिरून झाले. जेव्हा विविध देशांमध्ये आपण जातो त्या देशांमध्ये आपल्याला बघायला मिळतं भारतामधले जे काही विविध मंदिरं, विविध प्रसिद्ध ठिकाणं आहेत ते सुद्धा मी माझ्या पद्धतीने फिरून झालेले आहेत. अक्षरधाम मंदिराला भेट दिलेली आहे. यांच्या नागपूरच्या स्वामीनारायण मंदिराला विविध ठिकाणी मी भेट दिलेली आहे. आता या परिसरामध्ये जेव्हा गोरक्षनाथांच्या इथं मी गेलो आणि मला वाटलं की या ठिकाणी रस्ता शक्य आहे का हे जेव्हा मी विचारलं तेव्हा मला सांगण्यात आलं की हे इम्पॉसिबल गोष्ट आहे, याची परवानगी लागेल, त्याचा हे होईल, फंड कुठून येईल, हे कुठे येईल. म्हणजे मी एक स्वभाव टाकून घेतलेला आहे की जेव्हा 100% लोक म्हणणार की हे पॉसिबलच नाही आहे आणि ते इम्पॉसिबल आहे, आणि मग ते जर तुम्ही तुमचं कार्य बनवलं तर नॅचरली कॉमन माणूस जो विचार करत नाही. आता आज याच्या पूर्वीचे आपण संत महंत जरी बघितले तरी त्यांना अनेक वेळा दगडं मारली गेली, उलटे लटकवले गेले, शिव्या घातल्या गेल्या, काय नको नको ते प्रकार झाले. पण तेच लोक जेव्हा जिवंत असताना त्यांची आपण सेवा करत नाही, पण ते जर आपण गेले वरती मग त्या दगडावर त्यांची एक मूर्ती बनवली जाते, त्याच्यावर काहीतरी शेंदूर टाकलं जातं आणि मग आपण वर्षानुवर्ष त्याची पूजा अर्चना करत राहतो, पण ते गेल्यानंतर. पण आपल्याही समाजामध्ये अनेक लोक अशी आहेत की ज्यांचा आदर्श घेण्यासारखी लोक आहेत, ज्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटतं की यांच्यामध्ये कुठेतरी देवासारखी वृत्ती आहे. देव म्हणजे काय? सत्य वागणे, सत्याचं अंतिम रूप म्हणजे देव, दुसरं काही नाही. असत्य म्हणजे एक रावणाचा प्रकार. जर सत्याचं रूप आपल्याला कोणामध्ये दिसत असेल तर देव आपल्याला भेटला नाही, पण कुठलाही भेटलेला माणूस, योग्य वागणारा माणूस तरी आपला मित्र नक्की बनू शकतो. त्या देवाला देवाच्या रूपात बघून आपण त्याच्या माध्यमातून काहीतरी काम करू शकतो. तर मला असं वाटतं हे काम अतिशय चांगलं चाललेलं आहे
स्वामींनी आपले या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून जे काही समर्थन दाखवलेलं आहे या आमच्या गोडगाव गावाला पावन करण्याचं, या परिसराला अनेर परिसराला पावन करण्याचं जे आशीर्वाद दिलेला आहे त्याबद्दल खरोखर मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. चंद्राजबाईंचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी 50 लाख रुपये गोडगाव गावात टाकण्यासाठी विचार केला. तर अजून काही प्रकारचं सहकार्य आमच्या छोट्या माध्यमातून करता आलं तर आम्ही पण करू, आपण सर्वांनी करा. एवढं बोलून अनेक अनुभव या ठिकाणी सांगण्यासारखे आहेत. फक्त ज्या सरांनी संस्कार दिले, ज्या वरिष्ठांनी गोडगाव गावच्या संस्कार दिले त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. आणि तुम्हाला हे जे काही यश चाललेलं आहे, जे काही सक्सेस चाललेलं आहे मुंबई परिसरामध्ये, माझं जे काही कार्य चाललेलं आहे, या ठिकाणी जे काही कार्य चाललेलं आहे त्या ठिकाणी हे माझे यश नसून हे तुम्ही दिलेल्या संस्काराचं आउटपुट आहे, आमच्या आईवडिलांनी दिलेल्या संस्काराचं आउटपुट आहे. एवढंच मी सांगतो आणि मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्कूल को भूले नहीं, शिक्षकों को भूले नहीं, और इतना ही नहीं, उसके लिए कुछ करने के लिए भी तैयार हुए. और उसका संस्कार का दर्शन हमको हुआ, मैं बहुत खुश होता हूँ, क्योंकि यही संस्कार उसको बहुत आगे ले जाएंगे. आगे तो गए हैं लेकिन और भी बहुत आगे रहेंगे, क्योंकि छोटे आदमी को या अपने पर जिसका ऋण है उसको भूल नहीं सकता. वही सज्जनता है और वही संतत्व है. तो प्रकाश भाई को मैं धन्यवाद देता हूँ. माननीय अरुण भाई तो बहुत बड़ी हस्ती है और उसका वक्तव्य, उसका कर्तव्य बहुत महान है. वो भी यहाँ आकर समय देते हैं और ये है ना कि मिट्टी के साथ मेरे संबंध है. तो बहुत बड़ी बात है. बहुत जो संकुल बनेंगे बहुत बढ़िया बनेंगे, विद्यार्थी बहुत आगे निकलेंगे. और आपके विद्यार्थी अभी दिल्ली में कोई मिनिस्टर के हैं,